जालन्यात शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून मोठा अपघात झालाय। या अपघातात 25 कामगार जखमी झालेत। राजूर टेंभुर्णी रोडवरील देळेगव्हाण येथे हा अपघात झाला। शेतातील अद्रक काढण्यासाठी टेम्पोत 30 ते 35 कामगार जात होते। यावेळी देळेगव्हाण येथे स्कूटी चालक मध्ये आला। त्याला वाचवताना टेम्पो पलटी झालाय। त्यामुळे टेम्पोतील 25 कामगार जखमी झाले आहेत, तर एक जण ठार झाला आहे। दरम्यान जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। कहाँ पे अपघात हुआ है? आप कहाँ कौन सी गाड़ी में थे? सर मेरा नाम प्रकाश डुडवे है। हम अदरक खोदने टेमोरनी के आसपास जा रहे थे, तो वहाँ पे जो राजूर रोड पे वो टोल गेट पुराना नहीं है क्या, वहाँ पे गाड़ी पलटी हो गई। और वहाँ पे ऐसा हुआ कि वो गाड़ी लेके जा रहे थे, तूफान वाले ने रॉन्ग साइड हाथ दिया। उसके बाद में उसको गाड़ी रोकने के चक्कर में बीच में स्कूटी वाला आ गया। उसको बचाने के चक्कर में रोड पे ही गाड़ी पलटी हो गई। कितने लोग 30-35 जन थे। सब यहाँ पे अस्पताल में लाए हुए? हाँ, बाकी टेमोरनी में है, जो कम जख्मी है वो, और बाकी जो ज्यादा सीरियसली है वो यहाँ पे लाई गई। इसमें छोटे छोटे बच्चे भी हैं? हाँ, छोटे बच्चे भी है, बड़े बुजुर्ग भी है। टेम्पोरनी काय के वास्ते जा रहे थे लोग सभी? अदरक निकालने के वास्ते। अदरक निकालने? हाँ आप अदरक का काम करते हो? हाँ, अदरक का काम करते हम। अरे यहाँ खरगोन क्षेत्र में काम की कमी के कारण हम इधर आते हैं महाराष्ट्र में। कौन से गांव से हो आप? हम खरगोन, जिला खरगोन है हमारा, तहसील भगवानपुरा है, पोस्ट धुलपट है। हल्दी का खेत है यहाँ पे? अदरक का खेत है। अदरक का खेत? हाँ, अदरक निकालने आते हैं हम। कितने लोग थे वो? उसमें 35 जन थे। सभी को मार लगे ना? नहीं, कोई ज्यादा कम हुए और बाकी थोड़े बहुत 8-10 बच गए जो कम लगे, और बाकी को ज्यादा लगा। अधिकतर किसी के हाथ भी टूट गए, पाँव भी टूट गए। क्या नाम है आपका? प्रकाश डुडवे। अपघात झाले आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात, बरेचसे जखमी किंवा पेशंट आले, काय घटना आहे नेमकी? हो, आज सकाळी राजूर ते टेंभुर्णी मार्गावर देळेगव्हाण पाटीजवळ एक 407चा टेम्पो जो आहे, एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये 30 ते 35 जे प्रवासी होते, अद्रकच्या शेतीमध्ये काम करणारे कामगार, ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे 19 ते 20 रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कूटी स्क्वार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे। आणि उरलेले जे जखमी होते त्यातले 10 जे सिरियस जखमी होते त्याला टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना येथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे। परंतु या ठिकाणी जे आलेले 10 रुग्ण आहेत त्यापैकी 3 जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि 2 जे आहेत लहान बालक पण आहेत। तर त्यामध्ये आम्ही 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत। सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती योग्य आमचे तज्ञ डॉक्टर, सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे। सर, मृत्यू झाल्याचं नाव काय? मृत्यू झाल्याचं जाधव, वय 55 वर्ष आहे, तो टेंभुर्णीचाच रहिवासी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती शवविच्छेदन करण्यात येणार आहे। मार वगैरे लागलाय काय? यांना बऱ्याच लोकांना जो आहे डोक्याला गंभीर मार लागलेला आहे, काहीच्या छातीला लागलेला आहे, काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहे, काही मांडीचं फ्रॅक्चर, काही पायाचे फ्रॅक्चर, असे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज या जखमींना झालेल्या आहेत। मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना।